परभनी महानगर पालिका की स्थापना से लेकर आज तक सभी दौर के राजनीतिक नेताओं और पदाधिकारियों ने पर्दे के पीछे खेल खेलते हुए महानगर पालिका की साख को सरेआम तार तार किया है। यह सीधा और गंभीर आरोप आमदार डॉक्टर रत्नाकर गुप्ते ने लगाया है। मंगलवार 16 दिसंबर को आयोजित पत्रकार परिषद में डॉक्टर गुप्ते ने कहा कि महानगर पालिका में बनी हुई साखली और साठगांठ के खिलाफ आम मतदाताओं को एक सक्षम और ईमानदार विकल्प देने के लिए यशवंत सेना प्रणीत परभनी परिवर्तन विकास आघाड़ी आगामी महानगर पालिका चुनाव में सभी सीटों पर चुनाव लड़ेगी। उन्होंने कहा कि परभनी महानगर के सामने आज कई गंभीर और जटिल समस्याएं खड़ी है, जिनकी वजह से आम नागरिक बुरी तरह परेशान और त्रस्त है। डॉक्टर गुट्टे ने खेद व्यक्त करते हुए कहा कि आज तक महानगर पालिका की ओर से नागरिकों को कोई ठोस सुविधा नहीं मिल पाई है। शहर में नालों की बदहाली, सांडपानी की समस्या, जगह जगह कचरे के ढेर, दुर्गंध, मच्छरों का बढ़ता प्रकोप, स्वास्थ्य से जुड़ी गंभीर समस्याएं और गड्ढों से भरी सड़कों के कारण होने वाले हादसों में नागरिक स्थायी रूप से अपंग हो रहे हैं। उन्होंने बताया कि सड़कों पर उड़ती धूल और मूलभूत सुविधाओं के अभाव के चलते परभनी महानगर पालिका की सभी अघाड़ियां पूरी तरह विफल साबित हुई है। डॉक्टर गुट्टे ने यह भी आरोप लगाया कि महानगर पालिका की आर्थिक स्थिति बेहद गंभीर है। कर्मचारियों को 6-6 महीने तक वेतन नहीं मिल पा रहा है और बिजली के बिल भरने तक की क्षमता नहीं बची है। ऐसी हालत में भविष्य में विकास कार्य कैसे होंगे, इस पर कोई भरोसा नहीं किया जा सकता। सत्ताधारी नेताओं पर गंभीर आरोप लगाते हुए उन्होंने कहा कि गुत्तेदारी के जरिए करोड़ों रुपए की योजनाएं योजनाबद्ध तरीके से हड़प ली गई। पानी पुरोठा योजना इसका सबसे बड़ा और स्पष्ट उदाहरण है। इस पत्रकार परिषद में परिवर्तन विकास आघाड़ी के अध्यक्ष, माजी नगर सेवक एवं माजी आरोग्य सभापति सचिन देशमुख, फारूक बाबा, आहान भाई, सुनील कांबळे, रवि कांबळे, डॉक्टर दिनेश कांबळे, के भारसाकड़े, साजेद बेलदार, हरुण भाई सहित कई पदाधिकारी उपस्थित थे। असे पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार आहेत, तरी त्यांनी गेल्या 5 ते 10 वर्षापासून माझ्या सोबत साहेब तळागाळात काम करत आहे आणि समाजाचं परिवर्तन घडवण्यासाठी जो रात्रंदिवस शहरामध्ये काम करत आहे, असे आपले बादल भैया हे आपल्या प्रभाग क्रमांक 12 मधून माझ्यासोबत निवडणूक लढणार आहेत ओबीसी मधून, तर त्यांचा इथे जाहीर शोध आहे। एका साइडला सगळ्यांचा फोटो येते, थोडं साइडला जरा सगळ्यांचा फोटो येऊ दे। पत्रकार बंधू समोर या, समोर जा। इकडे समोर आहे, इकडे समोर हो। आणि आमच्या पॅनल मध्ये त्यांचा इथे प्रवेश झालेला आहे। हे मार्केट आज करोडपती झाले म्हणायला हरकत नाही। 2-2.5 कोटी बँकेत म्हणजे करोडपती झाले ना। पगार वेळेवर करताय, लोकांना सोयी सुविधा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे। काल परवा संघावर प्रशासक वाड्यांनी संघावर गंगाधर पवार म्हणून त्यांना चेअरमन बनवलंय। आज संघ महाराष्ट्रामध्ये माझ्या संघानं सोयाबीन घेणं चालू केलंय। 4000 क्विंटल आतापर्यंत सोयाबीन घेतलं। जवळजवळ मला वाटतं की तरी 1,500-2,000 शेतकऱ्यांचं मागणी आहे। 2,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं, 5,000 पैसे पेमेंट केलं, 8 दिवसात पेमेंट केलं। तसं होत नाही, फक्त काम करायची इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्ती जर असेल आपण सगळं काय करू शकतो। आज संघ चांगला काम करतोय, संघामध्ये काय काय होऊ शकत नाही। मोठे मोठे गोडाऊन असतील, बरंच काही संघामध्ये सगळं काही करता येतं, पण कुणी काही करत नाही, पण मी करणार आहे। व्यापारी कर्ज भरतात, सगळं करतात, काय व्यवस्था आहे व्यापाऱ्यांना। मी लोकसभेमध्ये फिरलो होतो, त्या व्यापाऱ्याचे एवढे सगळे रस्ता नाही ते जायला रस्ते काय, पार्किंगची व्यवस्था नाही, काहीच व्यवस्था नाही। आणि राजकीय सेटलमेंट मी कधीच करणार, हा माझा शब्द आहे आपला। राजकीय सेटलमेंट कधी होणार नाही, मी कधी करणार नाही।
आणि इथे सर्व विकासात्मक वातावरण कसं करायचं, लोकांना ज्या ज्या पद्धतीनं कशा कशा पद्धतीनं आपल्याला त्याला मदत करता येईल हे सर्व करायचं. आणि एवढंच नाही, सर्व व्यापारी असते, गोरगरीब असेल, त्यांना सुरक्षा देण्याचं काम मला सुरक्षा देईल, निश्चित सुरक्षा देईल. माझ्या धमकीला कोणाला घाबरायचं कारण नाही, पण तरी पण लोक घाबरतात. माझं आव्हान आहे जनतेला करायचं की कुणाच्या धमकीला घाबरायचं कारण नाही, रस्त्याला भीक घालायचं कारण नाही. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, कायदा आहे ना शेवटी. कायद्याने कायद्याचं काम करावं लागेल आणि कायदा कायद्याने काम करेल, पण आपला समोर यावं लागेल. आपल्यावर जर अन्याय झाला तर समोर यावं लागेल. समोर आलं म्हणून त्याला कुठे भिण्याचं कारण नाही, किंवा त्याला कुठे काय कोणी दम देईल, काय करेल, मारील आणि असं काहीच कारण नाही. त्याला निश्चित इतकी पोलीस न्याय देईल. आपण द्यायला लावू. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, आम्ही एक आता पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं, आम्ही करावं लागलं, आम्हाला केलं, आम्ही लढलो 2 नगरपालिका, त्याचा रिझल्ट येणार आहे. आता इथे यशवंत सेना प्रणित आपलं परभणी परिवर्तन विकास आघाडी त्या नावावर लढणार आहे. आणि ते आमचे फायनल प्रमुख जे आहेत ते सचिन देशमुख राहतील. त्यांच्या जोडीला आमचा फारुख बाबू आहे, सुशील आहे, भाई आहे, अरुण भाई, हे 4-5 जण आमचे चेहरा राहतील. आणि ह्या 4-5 जणांना पूर्ण पॉवर्स असतील. म्हणजे आपल्या वतीनं आपल्याकडनं म्हणजे जनतेला आव्हान करू शकतो की जे चांगले म्हणजे आहेत, निवडून येण्यासारखे आहेत, चांगले उमेदवार आहेत, त्यांना असं वाटतं की या परभणी शहराचा आपण काहीतरी देणं लागतं, आपण या परभणी शहराचा विकास केला पाहिजे. आणि तो विकास कुठल्या पॅनलमध्ये उभा टाकल्यास होईल, त्यांना जर कोणाला वाटत विश्वास वाटत असेल आमच्यावर किंवा नाही, फतेसाहेबाच्या पॅनलमध्ये जर आपण उभे टाकलो तर आपण निश्चितच या परभणीची सेवा करू शकू. असं जर वाटत असेल तर निश्चित आमचं वेलकम आहे आणि त्याचा मान सन्मान करू. एखाद्या माणसाला एखादा उमेदवार आला आमच्याकडे, त्याला असा पश्चाताप कुठला होणार नाही की आम्ही यांच्याकडे आल्यामुळे आमचे नुकसान झालं, पश्चाताप त्याला कधी होणार नाही. त्याला त्याचा मान सन्मान करू, त्यांना त्यांच्यापर्यंत इज्जत देऊ, मान सन्मान करू, हे सर्व आपण करू. आमचे सचिन देशमुख आता इथं सर्वस्वी पॅनल प्रमुख राहतील. इथं फारुख बाबा आहे, सुनील कांबळे आहे, आन आहे. आणि जे पहिला जो चेहरा आहे तो चेहरा माझा आहे. आणि एवढंच नाही, मी इथं निवडणूक लढायची म्हणजे अशी चालत चिल्लर निवडणूक लढणार नाही. मी मेहनत करणार. इथं जितके दिवस आता फॉर्म भरला त्याच्यानंतर इथं जेव्हा प्रचार लागेल तेव्हापासून हे मुक्काम करणार. मतदान झाल्याच्या नंतर जाणार, मतदान झाल्याच्या नंतर जाणार. तोपर्यंत घर ना घर, रस्त्याला रस्ता, गली ना गली सगळे फिरून करणार, लोकांना समजून सांगणार. जर जनतेला इथल्या परभणीच्या वाटलं किंवा भुट्टेसाहेब आमचा विकास करू शकतील असं जर वाटलं तर निश्चित मला लोक संधी देतील. ते दिलेल्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू. आणि हा लढा जो हा लढा आम्ही सर्वसामान्यांसाठी लढतो, गोर गरिबासाठी लढतो. म्हणजे एकदम म्हणजे असं तुम्ही बघितलं, माझी निवडणूक मी बघितली विधानसभेची, सर्वसामान्य लोक होते माझ्यासोबत. कुठला नेता होता तो? काही नेता नव्हता. तर आम्ही लढलो, जिंकलो. गंगाखेड लढलोय, आम्ही गंगाखेड जिंकणार आहेत. परभणी आपलं पूर्ण आपण जिंकणार आहे. पण आज सांगतो की परभणी आम्ही जिंकू, इतका विश्वास आम्ही देऊ या इथल्या जनतेला. परभणी जनतेला आम्ही विश्वास एवढा देऊ की परभणीची जनता आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला निश्चित विजय बनवल्याशिवाय राहणार नाही, असं एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. आपलं काही
क्वेश्चन असते. जागा आता सध्या माझ्या विशेष जागा जे 4 म्हणजे 5 प्रभाग माझे आता चांगले बऱ्यापैकी झालेले आणि जसं आता बघू आणखी आता 25-20 आता आहेत आमच्याजवळ आणि चांगले उमेदवार आहेत आमचे, म्हणजे विन होणारे सगळे उमेदवार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. रासपचा विषय कसा आहे बघा, रासपचा विषय असा आहे की मी ज्यावेळेस माझ्याकडे रासप जिल्ह्याचे लोक वगैरे आलते, अध्यक्ष वगैरे आलते, त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्ही साहेब आमचा एबी फॉर्म लावणार? मी मला निश्चित लावणार, पण म्हणलं फॉर्म जर लावायचा असेल तर साहेबांनी इकडे यावं लागेल ना युतीमध्ये, कारण त्या युतीने मला पुरस्कृत केलेलं आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने त्या तिघांनी मला पुरस्कृत केलेलं आहे आणि मला त्यांना धोका देता येणार नाही. आपण जर यायची इच्छा राष्ट्रपती जर आलं आपण आणखी नेगोशिएट करू, आपण सीएम साहेबांशी बोलू शकतो, आपल्या काही आणखी मागणी मांडू शकतो. पण ते काही तसं घडलं नाही, पण त्यांनी शेवटी नाही म्हणून सांगितलं. पण ठीक आहे, मला तर माझ्या जनतेचं कामं करायची, मला माझ्या जनतेचा ज्यांनी निवडून दिलंय मला त्यांचा आधी सर्व काही विकासाच्या बाबतीत असेल, जे काही कमी गोष्टी असतात काही असेल, जे काय मला विकास करायचा म्हणलं की माझ्या विकासासाठी मला 100% सरकारसोबत राहावं लागेल, सत्तेत राहावं लागेल. आणि म्हणून मी ठीक आहे साहेबांचे मी आजही मी जानकर साहेब माझे आजही जानकर साहेबांना मानतो, तो विषय वेगळा आहे. पण थोडेसे त्यांचं जरा म्हणणं वेगळं आहे, माझं म्हणणं वेगळं आहे. आता ते तुम्हालाही समजतं, माझं खरं आहे त्यांचं खरं आहे, तुम्हालाही समजतं. पण ठीक आहे. गेल्या 5-6 दिवसापूर्वी बॅलट प्रमुखांनी ते पोस्ट केली होती की आम्ही राष्ट्रपतीसोबत आहोत. विषय असा आहे की राष्ट्रपती आदरणीय साहेब सुद्धा हे आमचे मार्गदर्शक आहेत. पण आज परभणी शहरामध्ये विपक्ष व्हायचा विचार समोर आल्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाबा आपण कोणत्याच पक्षात जायचं नाहीये, युतीसोबत जायचं नाही आणि आघाडीसोबत जायचं नाही. कारण की आपल्या परभणी शहराला एक चांगला सक्षम मॅनेज न होणारा पर्याय आणि कोणत्या पक्षाचं नको किंवा कोणत्या पक्षाचा तो समर्थक आहे असं निदर्शनास येऊ नये. त्याच्यामुळं आमची प्रामाणिक भूमिका जी आहे ते परभणीला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचंय. त्याच्यामुळे प्लेन पॅनल द्यायचं असं माननीय आमदारासोबत आमची चर्चा झाल्यानंतर ठरलंय आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही पुढे जातो. तसंच जिल्ह्यातला इतर ठिकाणचा एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत येऊन पक्ष सोडून पक्ष विरहित जर आला तर तुम्ही त्यासोबत वेलकम करू, स्वागत करणार आहे. फक्त शहरातल्या नेत्यांसोबत, शहराच्या नेत्यासोबत कुठल्याच करणार नाही. त्यांच्या खालचे काही लोक असतील ते लोक काही येऊ इच्छितात किंवा नाही ठीक आहे म्हणजे साहेब काहीतरी करू शकतात असं ज्यांना वाटतं त्यांना सोबत घेऊन परभणी मतदारसंघाच्या बाहेरच्या सोबत आहे तयारी. परभणीच्या बाहेरचं पण इथं त्याचं काहीतरी पाहिजे ना. एखादा चेहरा असेल तर आपण निश्चित घेऊ. आपल्याला जे बघा, मला या परभणीच्या जनतेशी देणं घेणं आणि मला जर इथला विकास करायचा म्हणलं तर सत्तेसोबत राहावं लागेल, तेव्हाच आपण इथला विकास करू शकू. जसं तुम्ही राष्ट्रपतीबद्दल प्रश्न विचारला तर मी इथं काहीच करू शकणार नाही, म्हणून हे आम्ही पर्याय निवड महायुतीतल्या पक्षासोबत जाणार नाही. आम्हाला विचारलं तर आम्ही कुठे बाजूला अशी आम्हाला कोण विचारलं? सगळे मोठे लोक आहेत. पक्षाला विचारत नाहीये ते तुम्हाला म्हणतात. हो, मला विचारत नाही, माझा पक्षच नाही तर मीच आहे ना, माझा पक्ष मीच आहे. मित्र मंडळ मला कोण विचारलं? मला कोणी विचारित नाही. मग माझा मी तर तयारच आहे ना, पण मला कोणी विचारतच नाही. कोण आहेत मोठे लोक, कोण विचारत नाही? मी कसं सांगू? ते मोठे लोक तुम्ही शोधा ना तुम्ही पत्रकार. युतीमध्ये कोण आहे असं? युतीमध्ये कोण मोठे नेते? सगळे मोठे नेते तिथे. कोण मोठं? शिवसेनेचे नेते मोठे, भाजपचे नेते मोठे, काँग्रेसचे नेते मोठे, राष्ट्रवादीचे नेते मोठे, सगळे पक्षाचे मोठेच नेते आहेत ना. आम्हीच लहान आहोत सगळ्या, पण आम्ही लहान आहोत. शक्ती
एवढी तगडी आहे की आम्हाला इथल्या परभणीच्या लोकांची जनतेची सेवा करायची आणि त्यासाठी आम्ही पुढे यायचं. आता परभणीच्या जनतेने ठरवायचं की आम्हाला कुठे ठेवायचंय, तेवढं तिथं आम्ही राहू. पॅनल प्रमुख सचिन देशमुख हेच महापौर पदाची चेहरा असणार का? यशवंत सैनी हे सगळ्यांचं विचारात घेऊन केलं जाईल. ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढू, आता पॅनल प्रमुख निश्चित आहे, पण ज्यावेळेस अशी येईल तर त्यावेळेस सगळ्यांना विश्वासात घेतला जाईल आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही करू. सध्या एकच चेहरा आमदार आरक्षणचं आणखी रिझर्वेशन सुटलेलं नाही. आरक्षण तर सोडू द्या ना, आरक्षण सुटल्याच्या नंतर बघू ना आरक्षण कुठलं सुटतंय, काय सुटतंय, त्याच्यानंतर ठरवू. आता ठरवू शकत नाही. आता उद्या आम्ही सचिनचं ठरवलं आणि उद्या वेगळंच आरक्षण पडलं, कसं होईल? ते आरक्षण वगैरे आलं झालं त्याच्यानंतर आम्ही ठरवू आणि सगळे मिळून ठरवू. मी नेता असा आहे की सगळ्यांना स्वतंत्र देणारा नेता आहे. कुणाचं स्वतंत्र निवडून असं घेऊन टाकायचं मी असा नेता नाही. इथला माझा महापौर असेल तो एकदम मोकळा निस्वार्थपणे सेवा करेल, त्याला कुठलंच त्याच्यावर कुठला दबाव राहणार नाही, कुठला नगरसेवकावर कुठला दबाव राहणार नाही. इतकं चांगलं काम केलं जाईल. आमदार साहेब तुम्ही दादागिरीचं म्हणला की दादागिरी करणाऱ्यांना आम्ही हे करू म्हणून, नेमकं कोण दादागिरी करतो? व्यापाऱ्यांसाठी तुम्ही नाही मी व्यापारी, हे बघा व्यापारी काही व्यापारी प्रश्न राहिला. पालकमंत्री गंगाखेड मध्ये आल्या की त्या म्हणल्या तुम्ही घ्यायचं नाही, मी डॉन आहे. तुम्ही इथून म्हणतात की व्यापाऱ्यांनी घेऊ नये, म्हणजे नेमकं दादागिरी तिला करते कोण? मी काय सांगितलं तुम्हाला, व्यापाऱ्याने घेऊन ये म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे. मी डॉन आहे किंवा मी काय असं बोललो नाही. मी काय म्हणलं तुम्हाला, ऐका फिरून मला काय म्हणा का बोलू, मी फसणार नाही तुमच्या ह्याच्याने. मी किती फसवायचं बघा, फसणार नाही. मी काय म्हणलं किंवा बहुत गरीब आज व्यापारी देतात, सगळ्यांना देतात, काही ना काही पुढे त्यांना वेळ होते, पण त्यांना असं द्यायचे कारण नाही. कायदा आणि सुव्यवस्था आहे म्हणलं आणि काय त्यांना समोर येऊन कंप्लेंट वगैरे असं काही करावं लागते, तेव्हा निश्चितच त्याला म्हणजे मिळेल त्याला नाही. मी काही करतो म्हणलं नाही, असं नका मला थोडा घालू नका. नाही नाही काही ठिकाणी समजा पाठिंबा मागितला किंवा मंत्री पूर्ण लढतीचा प्रश्न आला, ते बघू त्यावेळेस विचार करू. आमचं होतंय का काही त्याच्यात बघू ना आम्ही. आमचं काही जमतंय का, आमचं जमत असतं तर करू ना, आमचं जमत आम्ही करणार. आम्ही ह्या परभणी जिल्ह्याच्या जनतेशी प्रामाणिक आहे आणि जनतेला जे दिलेले शब्द आहेत ते आम्ही पाळणार. मग ते आम्हाला कुणाचाही विरोध करायचा असेल करू, कुणासोबत आम्हाला द्यायची इच्छा आणि आमच्यासोबत जे आहेत त्यांच्यासोबत जे नाही त्यांच्या अगोदरच सांगितलं. महापालिका निवडणुकीत अंडरस्टँडिंग आहे म्हणजे काही दिवसापूर्वी किंवा अनेक दिवसापूर्वी परभणीचे खासदार आणि आपले जे प्रत्यारोपाचं हे होतं, युद्ध चालू होतं, त्याच्यात आपली अंडरस्टँडिंग आहे का? अंडरस्टँडिंग आहे का? मग आज की तुम्ही बोलतो असतो पण इथे पण उभा केलाच नाही. माझी क्लिअर केलं मी तुम्हाला की माझी अंडरस्टँडिंग कुणाशीच नाही म्हणून. अंडरस्टँडिंग केल्याची तर मला जनता काय म्हणेल हे अगोदर फसवागिरी चालूच आहे नाही तसं विचारामध्ये. मी आणि तिकडे गेलो झाले भेटले म्हणजे तिकडे म्हणते माझा विश्वास कोण ठेवणार आहे? आज माझ्यावर मला गॅरंटी आहे, माझ्यावर ही परभणीची जनता विश्वास ठेवणार आहे आणि मला उमेदवारही मिळणार आहेत, चांगले उमेदवार मिळणार आहेत आणि ही परभणीचा महापौर माझाच आहे. लक्षात ठेवा. 15 जानेवारीला 16 जानेवारीला जेव्हा निकाली त्यावर आमचा परभणी परिवर्तन पॅनलचा महापौराची संख्या आमच्याजवळ असेल एवढा मला विश्वास आहे. गुट्टे साहेब, महापालिका निवडणुकीत जवळपास महाविकास आघाडी होणार नाही हे स्पष्ट आहे सध्या तरी. तर महाविकास आघाडीचे काही पक्ष उभाठा किंवा काँग्रेस यांनी जर तुम्हाला जर ऑफर दिली तर काय विचार करू शकतात का? नाही विचार नाही करणार. महाविकास आघाडीत नाही, महायुतीत नाही, बिलकुल नेते कार्यकर्त्याला कोणाला येत आहे तर माझ्यासोबत आमच्यासोबत आणखी आमच्या पक्षात प्रवेश करावा लागेल, त्याच्यानंतर आम्ही आमच्या विभाग वंचित बहुजन आघाडीची युती असणार का आपल्या पक्षाची? विचार करू त्याबद्दल, नक्की विचार करू. नाही पण परभणी शहरातली जी अवस्था आपण वर्णन केली, जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? इथलं स्थानिक नेतृत्व सांगितलं ना, स्थानिक नेतृत्वच ना. सगळे पक्ष सर्व एक म्हणताच येणार नाही. सगळे अंडरस्टँडिंग सगळं क्लिअर केलं मी तुम्हाला. अंडरस्टँडिंग सगळं चालू आहे म्हणून. अंडरस्टँडिंग सगळ्याचीच आहे म्हणून सगळेच जिम्मेदार आहेत. कारण जे नेते होते ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले झाले,
तिथून निवडणूक लढवणार आहे. तर मग तेच कारणीभूत आहेत का सगळेच कारणीभूत? बघा मी नाव घेतच नाही, हे सर्व कारणीभूत आहे म्हणतोय मी. आणि तुम्ही स्वतः विचार करणार आहेत का नाही? तुम्ही समजदार आहेत सगळे पत्रकार, तुम्ही माझ्यातून बदलून घेण्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना बदलून परिस्थिती. घेण्याचा प्रश्न नाही, परंतु अवस्था जी झालेली आहे ना, मग ती अवस्था ह्यानेच केली ना. त्याच्यावर निवडणूक लढवत अंडरस्टँडिंगच झालं ना. अंडरस्टँडिंग नसते, ज्याला जनतेने निवडून दिलं त्याने जर अंडरस्टँडिंग न करता या जनतेची सेवा केली असती तर काही प्रमाणात कामं झाली असते ना, झालेच असते ना. तुमचा लढा कोणासोबत राहणार आहे? माझा हे आता तुमच्या पक्षाचा लढा कोणासोबत राहणार आहे? मी जनतेसाठी लढतो. मान्य आहे आम्हाला. आता लढाई आता बघा, आता त्यांना कोणते पुढे येते बघावं लागतं. आता कोण किती सेटलमेंट करते, कोण कसं होते, कुणाचे किती उभे करते. मी तर माझ्याजवळ जेवढे मी तर काय 54-56 काय ते मात्र सगळे उभं करायची इच्छा आहे माझी. जसे मिळतील तसे आम्ही उभे करू, नाही झाले आम्ही जेवढे आहेत त्याच्यावर आम्ही करू. पण एवढं आहे, महापूर जे बनणार हा महापूर परभणी परिवर्तन त्याच्याशिवाय महापूर बनणार नाही. एवढी संख्या निवडून आल्यानंतर तडजोडी होऊ शकतात समजा. निवडून आलं तर तडजोड ती कुणाशी करायची नाही, त्या विरोधात राहून कुणाशी करायची. आम्हाला आमचा मान सन्मान तर ठीक आहे.